गोलंदाज देखील वापरू शकता, रेग्युलर गोलंदाज देखील आपण वापरू शकता. क्षेत्ररक्षण करणारा संघ पूर्णपणे निर्णय तुमच्यावर असणार आहे. सुपर ओव्हर सुपर स्पर्धा आपण बघतोय. वेले प्रीमियर लीग आणि सुपर स्पर्धेमधील सुपर ओव्हरचा पहिला सामना पाहायला मिळतोय. दक्षिण इंडोबाजी संघासाठी अतिशय महत्वाचा सामना आहे. कारण हा सामना जर पराभूत झाला दक्षिण इंडोबाजी संघ तर तुकाराम चाचा 11 संघाच्या या सामन्याची वाट त्यांना पाहावी लागेल. बॉलर विश्वास पाटील याच्यावर विश्वास इथे दाखवला गेलेला आहे. विश्वास पाटील बॉलिंग ट्रॅकवर तर सामना फलंदाज राजन थल्याने त्याच्या समोर त्याचा सहकारी फलंदाज नॉकशेकला पाहायला मिळतोय. राजन थल्याने मयुरीची जोडी मैदानामध्ये सुपर ओव्हरचा सामना आपण बघतोय. सुपर स्पर्धेमधील सुपर ओव्हर सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. विश्वास पाटील राजन थलेसाठी इथे मात्र आपण पाहतोय या चांगला चेंडू आणि या डाणी गोल त्रिफलाचित. व्हॉट अ बॉल. देखील या सामन्यावर लागलेला आहे. दक्षिण इंडोबाजी संघ आपण पाहतोय या डोय डाय सिच्युएशन मध्ये. न्यू बॅटर भारत मात्रे इथे मात्र जेवढी चांगली हेअरस्टाईल तेवढाच चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. भारत ज्याने पाकिस्तानमध्ये चेंडूला पाठवलेला आहे. भारतच्या बॅटमधून मोके पे छक्का आपण बघतोय. या फटक्याची खरं तर आवश्यकता राजन झाले बाद झाल्यानंतर पूर्णपणे मदार भारत मात्र याच्यावर होती आणि या आपण पाहतो या फटक्याचा चटका आता मात्र प्रतिस्पर्धी संघांना देखील लागलेला असेल. खास करून तुकाराम चाचा 11 संघ हा चटका सोसताना पाहायला मिळतोय. आणि संभाजी वॉरियर्स संघ आपण पाहतो अगोदरच क्वालिफाय झालेले आहे. मात्र खरी लढत तुकाराम चाचा 11 आणि दक्षिण इंडोबाजी या दोन संघांमध्ये पाहायला मिळते. यापैकी एक संघ आपण क्वालिफाय होताना पाहणार आहोत. चटका तर संभाजी वॉरियर्स संघाला लागलाय मात्र त्यापेक्षा चटका तुकाराम चाचा 11 संघाला देखील लागलेला आहे. यावेळी मात्र वापसी करताना गोलंदाज चांगल्या चेंडूच्या हाताने यावेळी मात्र कमबॅक करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. लगातार डॉट केले तर भारत मात्रेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक भावेश थले यांच्याकडून दिलं जाईल. सॉरी विश्वास पाटील साठी या पारितोषिक आहे. शेवटचा चेंडू जर डॉट केला आणि इथे कायच घडलंय. पंच धनाजी पाटील मास कृपया पंचांनो प्रेशर कुठल्या प्रकारचं प्रेशर टाकायचं नाही. शेवटचा चेंडू आपण पाहतोय एक षटकाचा अपवाद वगळला तर विश्वास पाटील यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. फक्त 7 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात आणि या सुपर ओव्हर मधला शेवटचा चेंडू
या चेंडूवर एक इथे मात्र आपण पाहतोय या चेंडू निघून जाते सीमा पार चौकार. निलेश पाटील आणि अल्पेश पाटील जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज राजन थले या सज्ज होताना. राजन थले खरं तर पहिल्याच चेंडूचा सामना करताना क्लीन बॉल झाला होता, मात्र फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी या त्याला करावी लागेल. या सामन्यावर तुकाराम चाचा 11 संघाचं देखील लक्ष लागून राहिलेलं आहे. लॉब केलं चेंडूला, लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाते लॉंगाच्या वरून सीमा पार षटकार. राजन थलेच्या विरुद्ध हा षटकार अल्पेश पाटीलच्या बॅट मधून पाहतोय आणि आता मध्ये 5 चेंडूमध्ये इथून 5 धावांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन समीकरण सोपं झालेलं आहे. इथे मात्र आपण पाहतोय या संभाजी वॉरियर संघासमोर. इथे जोरदार अपील आणि एस पंचाचं बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद होताना 5ची चेरोपाने 4 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही. राजन थले दाखवून देताना
आणि इथून जर आणखीन एक फलंदाज बाद झाला तर मध्ये अलॉट होईल आणि दक्षिण डोबाजी संघ हा सामना जिंकेल. कारण शेवटची जोडी मैदानामध्ये सुपर ओव्हरचा सामना आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये इथून 5 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही. राजेंद्र थले यांनी दाखवून दिलेल्या पिक्चर अभि बाकी आहे मेरे दोस्त. राजेंद्र थले एक लढाऊ क्रिकेटर आहे. तो देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाही. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. खरं तर पहिल्या चेंडूवर षटकार आला होता आणि त्यानंतर आपण बघितलं तर राजेंद्र थलेने त्याचा प्रत्युत्तर देताना तिखट मारा करताना अल्पेश पाटीलला ढगोरचा रस्ता दाखवलेला आहे. संभाजी वॉरियर्स संघ या अगोदरच क्वालिफाय झालेले आहे. मात्र संभाजी वॉरियर्स संघ आता मात्र हा सामना जर जिंकतोय तर 3 संघांना इन मध्ये घेऊन येईल. तुकाराम चाचा 11 दक्षिण डबाजे 57 षटक पसोया 7080 हा संघ देखील इन मध्ये येऊ शकतोय. म्हणजे संभाजी वॉरियर्स संघाचे या विजयावर ग्रुप एचं गणित अवलंबून आहे. इथे मात्र पायरवरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला केलेला आहे. थोडंसं पंबल पाहायला मिळतंय. ही चूक केली जाते या आणि त्याचा भुर्दंड देखील भोगावं लागते कारण 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 ओव्हर 11 धावांचं लक्ष आहे. इथून अजूनही विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि बरोबर 3 धावांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन 3 चेंडू 3 धावा हे समीकरण पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र फुलटा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज मात्र चेंडू निघून जाते सीमा बार चौकार.